सुरळीत व्हावा असा आशीर्वाद दे मला. देवा, पल्लवी तिची वकिली सोडून कायम घरीच बसावी. तिचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देऊ नको. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हॅलो, काय? हो, मीच बोलतेय. काय तुम्ही डबल डेकर मोदकाचा व्हिडिओ बघितलात? किती हवेत? हो, 51 मोदक करून देऊ शकते मी. हो चालेल ना, चालेल. थँक्यू. हो, थँक्यू थँक्यू. काय ना, मला माहित होतं की तुझं हे जे टॅलेंट आहे त्याचं मार्केटिंग तू काही स्वतः करणार नाहीस. त्यामुळे जेव्हा तू मोदक बनवत होतीस ना, तेव्हा मी गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि टाकला सोशल मीडियावर. तेजा व्हायरल झालाय. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. 51 मोदकाची ऑर्डर मिळाली. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणलत ना सगळं? हे काय? आणि मोदक. ओ चला 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 चला, या जेवायला बसून घ्या. तुमचं झालं की मग आम्ही बायका बसणार जेवायला, त्यामुळे पटापट बसा. चला. हे चला चला, जेवणाचा घमघमाट सुटलाय. मस्त जेवण करूयात आणि मोदकांवर ताव मारूया. महेंद्र दादा, नेहमी नेहमी काय पुरुषांनी आधी जेवायचं आणि मग बायकांनी? आता जरा आपण उलट करूया. आधी बायका जेवतील आणि त्यांचं झाल्यावर पुरुष जेवतील. हा हा, म्हणजे दादा, ही सगळी मेहनत कोणी केली? म्हणजे मखर बनवणं, सजावट करणं, स्वयंपाक बनवणं आपल्या बायकांनी ना. म्हणून आपल्या आधी जेवणाचा मान आपल्या बायकांचा. नाही, सही बात आहे. काय गौरी गणपतीचा सण आहे ना, तर मग आपल्या घरातल्या गौरी आधी बसतील आणि मग आपण बसूया, है ना? वा वा वा. हे चालीन, मस्त आयडिया आहे इथं. मी बी आज माझ्या पुष्पाला जेवायला वाढीन. पुष्पा, हा बसा. तुम्ही का थांबलात? या तुम्ही पण बसा. आम्ही बी. हो मग. चला निलिमाताई, सासूबाई बसा. प्रेरणा मॅडम, आणखी काय वाढू तुम्हाला? ऑर्डर करा फक्त. हा सेवक तुमच्या सेवेत हाजीर आहे. अजित, काय बोलतोय सर? सगळे आपल्याचकडे बघतायत. ए, बघू नका रे. तेजा, माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी ह्या 2 स्पेशल पुऱ्या. नाही, तसं आपण रोजच एकमेकांना वाढतो, पण आज तुम्हाला सगळ्यांच्या समोर वाढतोयस म्हणून आज जास्त स्पेशल. तेही न सांगता. वल्लू, तुझ्या इतका आग्रहाने वाढता येत नाही मला, पण इतकंच म्हणेन की ज्या मोदका इतका गोडवा आपल्या नात्यात कायम असू दे. पुष्पा, जसा हा मोदक सारणाशिवाय अपूर्ण आहे ना, तसं माझं जीवन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. वा वा वा. आईला मी एवढू
तुझ्यासाठी 2. माय कितले गुणाचे माय दोन्ही लेकर किती काळजी घेत आईची. मग निलिमा ताई पाहिलं का? खरंच तुम्ही सगळेजण आम्हाला जो मान देतायत त्याने आमचं मन भरून आलंय. कुठल्याही स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून प्रेमासोबत सन्मान हा हवाच असतो. खरंच थँक्यू. हे असं रोज पुरुषांनी आम्हाला वाटलं तर किती मजा येईल ना. महिनी मगच आपला खरी सुट्टी मिळात. देऊ का मग एक मिनिट. पण ते म्हणतात ना की जर का घरातल्या स्त्रिया खुश तर मग बाप्पा पण खुश है ना? गणपती बाप्पा मूर्ती तेजा, मोदकाचे फोटो काढतेस ते चांगलंच आहे, पण बाप्पाचाही फोटो काढ. ऐक ना अगं, ते मोदक इतके छान दिसतात आणि एवढे खाल्ले तरी अजून खावेसे वाटतात मला. हा हो का? बघितलंस ना वल्लरी, एरवी आपल्याला कॅलरी काउंट वरनं सल्ले देत असते. आज कुठे गेलं का तुझं डाएट? एक गणपतीच्या दिवसात नाहीये डाएट वगैरे काही नसतं. ओके, चालतं, गणपतीच्या दिवसांमध्ये चालतं. बाप्पा म्हणजे काय? मोदकांची मेजवानी. आहा हा, म्हणजे आपली पण आणि बाप्पाची पण. अच्छा असं आहे का? म्हणजे तुम्हाला बाप्पापेक्षा मोदक प्रिय आहेत. ठीक आहे ठीक आहे, लक्षात राहील. नाही नाही तसं नाही अगदी. बाप्पा म्हणजे माझ्यासाठी ना मॅनेजमेंटचा गुरु आहे. सगळं मॅनेज करतो तो, म्हणजे कला, समजूतदारपणा, शस्त्रांचा सुप्रीमो. खरे, पण माझ्यासाठी मात्र बाप्पा पाठीराख आहे. म्हणजे कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा, आपल्याला बळ देणारा. आणि माझ्यासाठी बाप्पा म्हणजे न्यायदाता, निष्पाप लोकांसाठी विघ्नहर्ता आणि दुष्टांसाठी संहारक. खरंय, आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या बाप्पाचं स्थान किती वेगवेगळं असतं ना, आणि ते खासही असतं. अगदी बरोबर. मुलींनो, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? आज बाप्पानीच पुन्हा एकदा आपल्याला एकत्र आणलंय. हो ना, बाप्पा म्हणजे आपल्या मैत्रीला बांधून ठेवणारा धागा आहे. येस, बाप्पा म्हणजे आपला फ्रेंडशिपचा बॉन्ड. खरं सांगू का, या सगळ्यामध्ये आपला आनंद साजरा करण्यासाठी आपल्यासोबत श्वेताताई आणि मिठूताई हव्या होत्या. नाही, मिठूताई आता इथे असत्या ना तर घरभर फुलपाखरासारख्या भिरभिरत राहिल्या असत्या. अगदी खरंय. असा काहीतरी स्पेशल दिवस असला की त्या दोघींची जरा जास्तच आठवण येते. नाही, आणि श्वेता आता इथे असती ना तर तिच्या सुमधुर आवाजातल्या आरतीने आपले कान तर तृप्त झालेच असते, पण मनही तृप्त झालं असतं. किती कॉल केले मी श्वेताला, माहितीये तुला? इतके कॉल केले, एकही कॉल नाही लागला. सगळं स्विच ऑफ. फोन उचलले नाहीत. काही ना काही कारण येतच होती समोर. तेजा, जाऊ दे, तू नको चिडचिड करूस. हे बघ, परिस्थिती माणसाला एकमेकांपासून दूर नेते, हे आता आपण ऍक्सेप्ट करायला हवं ना. बाप्पा, आज आमची एकच प्रार्थना आहे, आमची मैत्री कधीच तुटू देऊ नको. अगदी खरंय बाप्पा. आमच्या 2 मैत्रिणी ज्या आमच्यापासून लांब गेल्यात त्यांना परत आमच्या जवळ येऊ दे. एकमेकींशिवाय आम्ही इनकम्प्लीट होतो. भाई साहब, काय जेवण होतं यार. ऐसा लग रहा है पेट फट जाएगा मेरा. हो ना, आपल्या सगळ्यांचं ना नशीब लय भारी आहे.
आपल्या सगळ्याला अशा सुगरण बायका भेटल्या. हा यार, बायको आली ना की घराला, खाण्याला, जगण्याला आपोआप एक शिस्त लागते यार. हा, अजित, शिस्त यार, नाक की सीध पे चलना पड़ता है हमेशा. हे मान्य आहे हा. तुला पण लवकरच कळेल मग. अरे यार मनोज काय नाही पण आजचं जेवण कमाल झालं होतं. म्हणजे डोळे आता इतके जड झालेत ना, असं वाटतं जाऊन झोपावं बस. अरे काय झोपायच्या गोष्टी करी राहिलाय तू? अरे मस्त जागरण करू, गप्पा मारू. काय म्हणता तुम्ही सगळे? अच्छा प्लॅन आहे यार, ग्रेट. पण फक्त गप्पा मारत राहिलो ना तर तेव्हा पण झोप येते यार. अंब एक काम करू, पत्ते खेळू, एकदम मजा येईन भो. हा. हा हा हा, पत्ते खेळायचे ना? हो. आपल्या घरात पत्ते नाही. मग अरे पण माझ्याकडे आहेत ना, तुम्ही एक नंबर आहे वाह, तो. निघालिये चलो. फक्त घरी आहेत. आणि आता घरी जाऊन आणायचं म्हणजे रात्रीचं जागरण तिकडेच होईल. आप टेंशन मत लीजिए, माझ्याकडे आहेत पत्ते. ते काय ना, आमचे इव्हेंट्स वगैरे असतात तर जादूचे शो असतात, तो हमारे पास ताश के पत्ते एक्स्ट्रा रहते हैं. हर्षित भाऊ, तुम्ही बी ना एकदम एक नंबरच आहात. अरे भो, जमलं ना मग मस्तपैकी पत्ते खेळू. काय म्हणता? डन, घेऊन येऊ. येऊ नये. साईड साईड साईड.